सर्व संघांना मी विनंती करतो या आपण लगेच बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पाडणार आहोत। त्यासाठी सर्व संघांनी समालोचन कक्ष आणि जो मुख्य मंच आहे त्याच्या समोर उभं राहायचं आहे। सर्व संघांना मी विनंती करतोय आपण लगेचच पारितोषिक वितरण कार्यक्रम इथे चालू करणार आहोत। खऱ्या अर्थाने जर पाहिले तर ही टूर्नामेंट अगदी 2 रात्रीची होती आणि जर पाहिलं तर शिवराज्य क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा पार पाडली गेली। या टीम मधून जर पाहिलं तर खूप मेहनत केली आणि ही टूर्नामेंट आज जर पाहिली तर 32 संघाला या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं। 32 संघांनी चांगलं सहभाग नोंदवलं, त्याबद्दल 32 संघाचा आम्ही खूप खूप आभार मानतोय। आणि सर्व जे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतोय प्लीज या आपण, कारण बक्षीस आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे यायचं आहे आपण। त्यानंतर जेव्हा स्पॉन्सरचा आपण विचार करतोय स्ट्रॉंगली सपोर्ट ज्याचं आपल्याला लाभलं गेला असे आमचे कौस्तुभ दादा म्हणजेच कौस्तुभ राकेश राऊत ज्यांनी प्रथम पारितोषिक आपल्याला या ठिकाणी दिलं गेलं। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जो आहे यस विनंती असेल या खेळाडू आपण सर्वांनी यायचं आहे, समोर यायचं आहे प्लीज। या मेहुल दादा आपण यायचं आहे। दीपक 11 आपण देखील या। वाणी सर आपला देखील संघ या ठिकाणी आणायचा आहे, वायबीसी संघ टीम वायबीसी संघ आणि आगवण संघ आपण देखील यायचं आहे, उपस्थित राहायचं सर्वांनी या स्पर्धेसाठी। वायबीसी टीम वायबीसीसी या आपण बक्षीस पारितोषिक या ठिकाणी वितरण करणार आहोत लगेचच। तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक उत्तम दादा म्हणजेच उत्तम रमेश पिंपळे यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स नक्कीच लाभलं गेलं। त्यानंतर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं जो पारितोषिक आहे अमर शिवमोहन त्रिवेदी यांच्याकडून आपल्याला हा स्पॉन्सर्स लाभला गेलेला आहे। त्यानंतर ज्या ट्रॉफीज आणि जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय विलोहिता एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर सिद्धार्थजी बरवाड यांच्याकडून आपल्याला जो स्पॉन्सर्स आहे तो लाभला गेलेला आहे। तसेच स्पायडर स्पोर्टचे ऑनर्स म्हणजेच उद्यन शुक्ला चेंडू जे आहेत आणि त्यानंतर मालिकावीरसाठी एक बॅट जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे। त्यानंतर अमित झा ज्याने आपल्याला स्ट्रॉंगली सपोर्ट केला आहे, 11,000चं या ठिकाणी आपल्याला स्पॉन्सर्स केलेला आहे। पहिला दिवस आपण पाहतोय यूट्यूबचं समीर जाधव यांच्याकडून आपल्याला यूट्यूब स्पॉन्सर्स केलेली आहे। दुसरा दिवस जो आहे तो युनिक मोटर्सचे प्रोप्रायटर सुमित त्रिवेदी आणि अमित त्रिवेदी यांच्याकडून आपल्याला हा स्पॉन्सर्स लाभला गेलेला आहे। त्याचप्रमाणे पाहतोय आपण प्रेम मोरिया प्रेम फॅब्रिकेशनचे ऑनर्स यांच्याकडून आपल्याला सपोर्ट मिळाला आहे, स्पॉन्सर्स मिळालेला आहे। त्यानंतर सुनील मोटर्स सुनील यादव यांच्याकडून 5,000 रुपयाची आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सर्स आलेला आहे। त्यानंतर SS वाइंडिंग संदीप भैया यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय 15,000 रुपयाची या ठिकाणी मदत लागलेली आहे। त्यानंतर मयंक तिवारी आणि लक्की दुबे यांच्याकडून 5,000 रुपये आपल्याला मदत लाभलेली आहे। तसेच अमित झा आपण पाहतोय प्रेम मोरिया यांच्याकडून 2,000 रुपये आपल्याला अमित झा 11,000 रुपये आपल्याला लाभलेले आहेत आणि प्रेम मोरिया यांच्याकडून 2,000 रुपये। तसेच जे टी शर्ट्स आलेले आहेत आपल्याला PN स्पोर्टच्या माध्यमातून अगदी डिझाईन आपल्यापर्यंत पोहोचली गेली। हे टी शर्ट्स आपल्याला ज्यांनी 4 टी शर्ट्स पाहायला मिळाले यामध्ये स्पॉन्सर्स केले गेले। शौर्या निगोट साई मोटर्स यांच्याकडून एक टी शर्ट स्पॉन्सर्स केला गेला एक संघासाठी। त्यानंतर पवन ठाकूर आणि शंकर मिश्रा यांच्याकडून दुसरा टी शर्ट जे आहेत ते संघासाठी स्पॉन्सर्स केला गेला। त्यानंतर मयूर भागवत आणि मिहिर नाणेकर यांच्याकडून एक टी शर्ट्स आपल्याला संघासाठी स्पॉन्सर्स केले गेले। त्यानंतर शिवांश सन्स ऑफ सचिन दीक्षित यांच्याकडून एक टी शर्ट्स आपल्याला जे आहेत ते संघासाठी स्पॉन्सर्स केले गेले। हे जे स्पॉन्सर्स आहेत ते आपल्याला खास बोईसरहून या ठिकाणी स्पॉन्सर्स केले गेले। त्यांचे आम्ही या कमिटीच्या वतीने या आयोजकांच्या वतीने
आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो या सर्व स्पॉन्सर्सचे. आणि इथे लगेचच आपण पारितोषिक देणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यामध्ये आपण जो वाद्य पाहतोय डीजेचं वाद्य, ज्यांनी आपल्याला मदत केली असे आमचे डीजे चेतन यांनी यायचं आहे. चेतन आपलं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आभार मानले जातील. या स्पर्धेच्या माध्यमातून सुरेख आवाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला चेतन डीजेच्या माध्यमातून. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत चेतनसाठी. सुरेख आवाज आपल्यापर्यंत, कारण की प्रत्येक स्कोर हा या वाद्यातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. यानंतर लाईव्ह टेलिकास्ट म्हणजेच नेहमी चर्चेत असणारा यूट्यूबचं माध्यम आपण पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची टीम आज या ठिकाणी पाहिली गेली. आणि बारकाईने कॅमेरा वर्क करणारा अतुल देखील आपण पाहिला. खूप चांगलं वर्क त्यांनी केलं. कुठलाही डिसिजन जो आहे तो या ठिकाणी अगदी दाखवला गेला. तर मी त्यांच्या टीमला या ठिकाणी बोलवीन आणि त्यांना सन्मान चिन्ह देईन. या आपण द्यायचं आहे. पाटील नेटवर्कची टीम आपल्याला पाहायला मिळते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितीश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी बेस्ट मोमेंटम या स्पर्धेची एक आठवण म्हणून पाहिली गेली. त्यानंतर कॉमेंट्री ज्यामध्ये आपण पाहतोय सातपाटी गावचा गोड आवाज, ज्याने आपल्या मुखातून प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलं असा नक्कीच मनीष चौधरी यांना मी बोलवीन. खूप चांगलं या ठिकाणी व्हॉइस आपल्यापर्यंत पोहोचला गेला. सुरुवात चांगली केली आणि असंच यश मिळत राहो त्यांना. मनीष चौधरी आपण पाहतोय, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांना देखील या स्पर्धेमध्ये आपण खूप सारा या ठिकाणी चांगलं योगदान दिलं, त्याबद्दल हे मोमेंटम दिलं जात आहे. धडकेच आपण सलग 2 रात्र आपण पाहिल्या आणि या 2 रात्रमध्ये सुंदर असं समालोचन आमच्यासोबत आमचे साथी कॉमेंटेटर होते. त्यांचा गोड आवाज आपण ऐकला आणि सातत्यपूर्वक अंडरम बॉक्स क्रिकेट असू द्या किंवा ओव्हरम क्रिकेट असू द्या, त्याच्यामध्ये सातत्यपूर्वक काम पार पडत असतात. संतोषजी पाटील यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळत असतो आणि सुंदर असं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्यांचाही इकडे सत्कार केला जाणार. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच शिवराज क्रिकेट क्लबच्या वतीनं त्यांचाही सत्कार होतोय. तर नक्कीच पुढचं संतोष पाटील सर मात्र वितरण करतील. या ठिकाणी आणखीन एक आभार मानायचा राहिलाय. आपण पाहतोय SS वाइंडिंगचे प्रोप्रायटर संतोष भैया या ठिकाणी आपल्याला, संदीप भैया ज्यांनी आपल्याला खूप सपोर्ट दिलाय, त्यांना देखील मी या ठिकाणी बोलवेन. त्यांना देखील एक सन्मान चिन्ह दिला जाईल. या स्पर्धेची एक आठवण. संदीप दुबे यांना मी विनंती करतो. या सुमित दुबे या. तर आपण पाहतोय संतोष भैया यांचं स्वागत केलं जात आहे आणि आभार मानले जात आहेत. त्यानंतर आपले एक असा व्यक्तिमत्व ज्यांनी चेंडूपासनं तर ट्रॉफी पर्यंत जी बारकाईने नजर ठेवली, असे आमचे सुनील मोटर्सचे सर्व आपण पाहतोय. सुनील दादा यांना मी विनंती करतोय या आपण मुख्य मंचावर आणि त्यांचं आभार मानले जातील. गौरव शर्मा या आपल्या शुभ हस्ते त्यांचा आभार मानूया. अगदी बारकाईने प्रत्येक चेंडू जमवण्याचं काम केलं.
प्रत्येक मॅन ऑफ द मॅच असो, मात्र आपली गाडी या ठिकाणी पाहायला मिळते, ज्या गाडीच्या माध्यमातून ही तिजोरी आहे ती त्यांची तिजोरी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जाऊया आपण वैयक्तिक बक्षिसाकडे, कारण की खूप मेहनत घेतली या ठिकाणी पूर्ण वेऊर शिवराज्य क्रिकेट क्लबने खूप चांगली मेहनत घेतली. जाऊया आपण मुख्य पारितोषिकाकडे. सर्वात प्रथम आपण शेवटच्या मॅचची फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळते. ही मॅन ऑफ द मॅच आहे. जे हेडफोन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, चांगली एक हेडफोनची या ठिकाणी पूर्ण बक्षीस आपण पाहिलं. तर शेवटची मॅन ऑफ द मॅच संघ आहे वामिका स्टार आगवण आणि खेळाडू आहे, गेस करा. नक्कीच हिम्मत ठरतोय शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच, कारण की जे रन्स होते ते डिपेंड्स करू दिले नाहीयेत. या ठिकाणी हिम्मत ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या हिम्मत यायचंय लगेचच. मी रोहित शुक्ला यांना विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण या आणि हिम्मतला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याच्याकडे पाहिलं गेलं, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भरपूर क्षेत्ररक्षक आपल्याला भेटले. अगदी चारही संघामधून एक एक खेळाडू आपल्याला निवडता आला, परंतु एकच आपण पारितोषिक असतो. जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे, ही ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचली गेली आहे, स्पॉन्सर्स केलेली आहे. राहुल शुक्ला यांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरण केली जाईल. आणि खेळाडू असेल, यस, तसं तर मी चिरागचं देखील नाव घेऊ शकतोय, परंतु चिराग मला वाटतं गेलाय. नाव आहे बेस्ट फिल्डर YBC संघातील धीरज पाटील. जबरदस्त क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय त्यांनी. या धीरज खूप चांगल्या नक्कीच चौकार अडवल्या आपल्याला पाहायला मिळते. धीरज ठरतोय बेस्ट फिल्डर. ही ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचली गेली. एक ट्रॉफी दे ना मला. तेच आहे का? विलोहित एंटरप्राइजेस यांच्याकडून आपण पाहतोय ही स्पॉन्सर्स केलेली. सिद्धांत भागवत यांच्याकडून आपण पाहतोय, सिद्धार्थ भरवाड यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण पाहणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये असे 3 गोलंदाज आपण पाहिले, परंतु ज्याचे विकेट जास्त आहेत असा एक गोलंदाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला, ज्याचे 7 विकेट या पूर्ण टुर्नामेंटमध्ये 2 दिवसामध्ये विचार केला तर 7 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. एनी गेस करू शकतायत गोलंदाजीसाठी YBC संघ? नक्कीच आपण पाहतोय वामिका स्टार आगवण संघातील जितेश बिल्ला 7 विकेट्स. उत्कृष्ट गोलंदाज या टुर्नामेंटचा आपल्याला पाहायला मिळतो. या जितेश आपण यायचं आहे आणि संदीप भैया यांना विनंती करतोय या आपण पारितोषिक वितरण करण्यासाठी यायचं आहे. ही ट्रॉफी आपण पुन्हा एकदा महावीर स्पोर्ट्स यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे आणि ही ट्रॉफी वितरण केली जाईल जितेश याच्यासाठी. जितेश अगदी 2 शब्द, कारण की तू कर्णधार आहेस, कर्णधार राहून गेला आपल्या संघासाठी. कसं वाटलं खेळून? ही ट्रॉफी तुला मिळते. उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफी तुला कितवी मिळाली? सेकंड आहे. सेकंड आहे. कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळून? मजा तर आली. आणि काय म्हणशील आपल्या पूर्ण टीमला ज्या पद्धतीने आज खेळला फायनल मध्ये? एन्जॉय थोडीशी दिसत नाहीये, हास्य दिसत नाहीये, कारण की आपला संघ देखील एन्जॉय करतोय. काय म्हणशील? एन्जॉय तर आता नाही, कारण डीजे बंद आहे म्हणून. हो, नाराज आहे. नक्कीच
या ठिकाणी डीजे वर थोडेस नाराज आहेत आमचे, कारण की जर डीजे चेतन दादाचा असता तर आणखीन जोश जल्लोष पाहायला मिळालं असतं. परंतु जाऊया पुढचं पारितोषिकाकडे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज खरोखरच ज्यामध्ये आपण 2 खेळाडूंना निवडलं, परंतु एकाच खेळाडूला हा पारितोषिक जाणार आहे. अगदी जर विचार केला तर पहा, ऐकून घ्या, एका खेळाडूचे होते 81 धावा आणि दुसऱ्या खेळाडूचे होते 82 धावा, परंतु आपण 1 रन ज्याचा जास्त असतो तोच इथे पारितोषिक दिलं जाईल. हे पारितोषिक पुन्हा एकदा आपल्याला स्पॉन्सर्स केलेलं आहे महावीर स्पोर्ट्स कडून. मी वितरण करण्यासाठी आमंत्रित करीन. येस, आपण पाहतोय आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून या ठिकाणी पाहिलं गेलंय. कोण आहे, कोण? तुम्ही एक आता रील्स आले बघितले, टेंगे टेंगे आणि टेनी, नक्कीच टेनी ठरतोय. अभिषेक पटेल ठरतोय ज्यांनी 82 धावा आणि सुरेख फलंदाजी केली. अगदी 14 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून झाली. आणि जग्गूच्या जर पाहिल्या तर 81 धावा होत्या. 1 ते 2 धावा नक्कीच कमी पडला जग्गू, परंतु सुरेख फलंदाजी टेनीची आपल्याला पाहायला मिळाली. टेनी, क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में? बहुत अच्छा लगा मुझे खेल के। और कभी सोचा था कि बेस्ट बैट्समैन का खिताब लोगे? नहीं, ये मेरा पहला है। पहला खिताब मिल रहा है, जोरदार तालियां, जोरदार तालियां। और वो टेंगे टेंगे गाना था, वो आपके कुछ रिलेशन में था? नहीं। जरूर टेंगे टेंगे गाना चाहिए था। बहुत ही बढ़िया खेले। उसके बाद में 4th प्राइज, चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक, आणि खरोखर चांगला संघ खेळला, परंतु चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक, जी ट्रॉफी आणि रोख रक्कम एकंदरीत जर पाहिलं तर 5,000 रुपये जो चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचला गेलाय. अमर शिवमोहन द्विवेदी यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि जी ट्रॉफी आहे, जी ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचली गेली. पुण्याचे एकदा सिद्धांत भागवत यांच्याकडून आपल्याला, भरवड यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. तर 4th प्राइज संघ आपल्याला पाहायला मिळतोय दीपक 11 टीम. या 4th प्राइज साठी आपण यायचं आहे, या 4th प्राइज साठी यायचं आहे. तर आपण पाहतोय सुनील मोटरचे सर्वेसर्वा सुनील दादा यांच्याकडून आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय, ही ट्रॉफी वितरण केली जाते. 4th प्राइज, 3rd प्राइज आहे, 4th प्राइज घेना वो साइड में, एकदम वो साइड में 4th है. ये सेकंड लिखा है क्या? नक्कीच चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण घेणार आहोत. सर्वप्रथम ही ट्रॉफी संघ जर पाहिला तर अगदी आपल्या जवळील संघ पाहायला मिळाला. नवली संघाने खूप चांगलं क्रिकेट दर्शवलं, परंतु हार जीत असते मित्रांनो. चांगला खेळ केला, परंतु नवली संघ या आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी, रोख रक्कम 5,000 रुपये आणि ट्रॉफी प्रसाद परदेशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडून आपण ज्यांनी वायफाय आपल्याला प्रोव्हाइड केलं अगदी 1 दिवसासाठी, त्यांना आपण पाहतोय त्यांचे आभार मानूया आणि त्यांच्या हस्ते हे बक्षीस आहे ते वितरण करणार आहोत. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न असतो, या ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये ज्याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे असा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी नक्कीच आपण पाहतोय ज्याला बॅट मिळणार आहे, उद्यन शुक्ला. म्हणजेच जर पाहिलं तर
स्पायडर स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा यांच्याकडून एक बॅट आणि जी ट्रॉफी आपण पाहतोय ही ट्रॉफी सिद्धार्थ भडवार यांच्याकडून आपल्याला पाहतोय ही ट्रॉफी आले. आणि या ओव्हरऑल खेळामध्ये ज्याचा परफॉर्मन्स आपण पाहिला तब्बल 80 धावा आणि 6 विकेट 83 धावा आणि 6 विकेट असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ज्यांनी हा मैदान गाजवला, चांगल्या धावसंख्या जमवल्या, चांगले विकेट जमवले असे YBCC संघातील करण ठाकूर ठरतोय या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज. हे वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय रोहित शुक्ला या आपण सुरेख या ठिकाणी आणि बॅट देण्यासाठी मी बॅट पण आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून बॅट या ठिकाणी दिली जाते स्पायडर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज मिळते. तर 2 मिनिटं थांबवीन मी करण, तुला देखील या स्पर्धेमध्ये खूप एन्जॉय केला, तू देखील कशी वाटली ही टुर्नामेंट? नक्की टुर्नामेंटसाठी खूप सारी मेहनत केली आणि खूप चांगला ऑर्गनाइज केलं. पहिल्या दिवशी केलं तुम्ही विकेटचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी विकेट ज्या पद्धतीने खेळले गेले विकेटवर अजून विकेट खराब झालेला नाही आहे, काय म्हणशील त्याबद्दल? नक्की पहिल्या दिवशी त्यांना स्वतःला असं वाटत होतं का विकेट थोडीशी खराब आहे, पण त्यांनी खूप रात्रभरात खूप सारी मेहनत केली आणि विकेट 1 नंबर बनवली. आपल्या टीम बद्दल काय म्हणशील? कारण की टीमचं सपोर्ट चांगलं राहिलं. रनरअप असते, हारजीत असते, हारल्याने आपल्याला अनुभव मिळतो की कुठे आपण हरलायत आणि जिंकल्यावर आपल्याला अनुभव वाढत असतो की आपण कसे जिंकलायत. तर काय म्हणशील आपल्या टीम बद्दल? नक्की टीमने खूप जास्त मेहनत केली आणि सर्वांनी 100% द्यायचा ट्राय केला. थोडंसं बॅटिंग नाही झाली माझीच, त्याच्यामुळे आम्ही मॅच हरले. धन्यवाद तुला आणि पुढच्या वाटचालीत शुभेच्छा असलेल्या करण ठाकूर होते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज. तर जाऊया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपये आणि मी विनंती करेन हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करीन या ठिकाणी उपस्थित आहेत सुनीलजी यादव यांना आणि त्यांच्या समवेत या राहुल आपण देखील यायचं आहे. रोख रक्कम 20,000 रुपये आणि ट्रॉफी ची 20,000ची रक्कम आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलंय उत्तम दादा म्हणजे उत्तम रमेश पिंपळे यांच्याकडून हा पारितोषिक आलेला आहे. तर पूर्ण टीमला मी या ठिकाणी बोलवीन. संघ आपल्याला पाहायला मिळतोय YBCC वेऊर संघ ठरतोय रनर अप टीम या स्पर्धेचा. हॅट्स ऑफ आहेत आणि सर्व 32 संघांचा पण मी धन्यवाद व्यक्त करतो की शिवराज येऊर क्रिकेट क्लब हा आमच्याच म्हणजे एक गावातलीच टीम आहे आणि आमचाच पार्ट आहे. आम्ही सर्व एक मैत्रीपूर्ण संबंध आहेत, आम्ही सर्व एकत्र खेळतो बऱ्याच वर्षापासून. त्याच्यामुळे टुर्नामेंट ही आमच्या गावातली होती आणि आम्हाला त्या टुर्नामेंटमध्ये फायनलला पोहोचलो त्याचा पण आम्हाला एक गर्व आहे. धन्यवाद. धन्यवाद. या दरम्यान शिवम सिंह आणि पियुष ठाकूर यांचे देखील आभार मानूया. त्यांनी डिजिटल स्कोरिंग आणि मॅन्युअल स्कोरिंग केली या स्पर्धेसाठी. त्यांचं दोघांचेही आभार मानले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ज्या स्पर्धेसाठी आपण इतकी तयारी केली आणि तो पारितोषिक या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम जर पाहिले तर आणि आमच्यासाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गावदेवी डेकोरेटर्स तुषार मोरे यांचं देखील आभार मानलं जाईल की त्यांनी आज आपल्याला ही फ्लॅगलाईट पाहायला मिळते, हा भव्य स्टेज पाहायला मिळतोय. ही पूर्ण जर रंगोरंगोटी पाहिली तर त्यांच्याकडून आपल्यापर्यंत आली गेली कमी दरामध्ये. त्यांचं आम्ही आभार मानतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्ट्रॉंगली सपोर्टेड आपल्याला कौस्तुभ दादा म्हणजेच कौस्तुभ राकेश राऊत यांच्याकडून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये आणि जी ट्रॉफी आपण पाहतोय पुण्याचे एकदा सिद्धार्थ भरवाड यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी पाहायला मिळते. तर ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी मी या ठिकाणी जे मान्यवर आहेत त्यांना सर्वांना आमंत्रित करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करूया. आणि पूर्ण भामिका स्टार आगवण या संघाला मी विनंती करेन या आपण ही ट्रॉफी उचलण्यासाठी. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक यंदाचा तृतीय वर्षातील शिवराज्य क्रिकेट क्लबचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय. या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ नक्कीच भामिका स्टार आगवण संघ.
नक्कीच या ठिकाणी एन्जॉय केलंय पूर्ण टुर्नामेंट. मला देखील या ठिकाणी संधी दिली गेली त्याबद्दल पूर्ण शिवराज